रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केजरीवाल को बेल मिल गई, उसके ऊपर शरद पवार ने भी एक ट्वीट करके कहा कि कायदा कानून संविधान बाकी की लोकशाही है. इस तरह से क्या कहते हैं? एक तो मुख्यमंत्री है दिल्ली के अरविंद केजरीवाल जी, वो जेल में गए फिर भी वो मुख्यमंत्री थे. एक सिटिंग चीफ मिनिस्टर को, जिसके पास विधानसभा में पूरा बहुमत है और वो दिल्ली जैसा राज्य है, सिर्फ वो मोदी जी को बार बार हराता है, पराजित करता है. इसीलिए इन चुनाव के वक्त उन्हें गिरफ्तार कर. कोई एविडेंस नहीं, कोई कागज नहीं, कोई कानून नहीं. अब लगभग 3 महीने केजरीवाल जी जेल में रहे, वो भी पूरा गैर कानूनी. और भी मंत्री तिहाड़ जेल में. आप हेमंत सोरेन जेल में. मुंबई में और महाराष्ट्र में बहुत से ईडी के ऐसी केसेस है, लोग जेल में. केजरीवाल जी छूट गए. मेरी पार्टी शिवसेना उनका स्वागत करती है, उनका अभिनंदन करती है और खास करके दिल्ली के पीएमएलए कोर्ट को धन्यवाद. कोर्ट ने कहा है, एविडेंस कहा है, केजरीवाल जी के खिलाफ 0 एविडेंस, फिर भी ईडी अमित शाह और मोदी जी के कहने पर ये टेररिज्म करती है. उसको आज दिल्ली कोर्ट ने चपराक लगाई. मैं जेल में था, मेरे मामले में चपराक लगाई. अनिल देशमुख जी के मामले में चपराक लगाई. क्या अभी भी ईडी सीबीआई सुधर जाएंगे? इस देश की जनता ने एक मैंडेट दिया है मोदी जी के खिलाफ, मोदी जी के तानाशाही के खिलाफ. मोदी जी और अमित शाह जी ने लोकतंत्र को जिस तरह से खिलौना बनाया, हथियार बनाया, ईडी और सीबीआई को पकड़कर ईडी बदनाम हो गई. तो क्या ईडी सुधर जाएगी? सीबीआई सुधर जाएगी? इनकम टैक्स सुधर जाएगी? जनता का मैंडेट आप सुधर जाएगी. मैं फिर एक बार केजरीवाल जी का अभिनंदन करूंगा मेरे पार्टी के. अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली आहे. शरद पवार म्हणतात लोकशाही अजूनही जिवंत आहे, तुम्ही सुद्धा स्वागत करताय. 3 महिन्यापासून आतमध्ये होते, आता त्यांना बाहेर काढलं. अनिल देशमुखला आणि नवाब मलिकला, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक. आणखी 2 किंवा 3 मंत्री आहेत, सत्येंद्र जैन आहेत, आणखीन एक मंत्री आहेत, मनीष सिसोदिया आहेत. मुंबई महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही लोकांना अडकवल्या ईडी आणि सीबीआय. या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेला चपराक मिळाली. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत. अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या पक्षाचा त्यांनी वारंवार पराभव केला, पराजित केलं, त्यांना यश मिळू दिलं नाही. त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. जसं मला अटक केली, अनिल देशमुखांना अटक केली, खोटी प्रकरण. गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाहीचा एक डोंबराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावानं. आणि त्या डोंबराच्या खेळामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचा वापर केला जातो. 2024च्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही
संपवण्याचा जनादेश दिला. त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे. याच्यापासून ईडी सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न. त्यात निवडणूक आयोग सुद्धा आलेला नाही. संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कठपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या, त्या विरोधात जनादेश आलेला आहे आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून उघड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडलेला आहे. आता मला खात्री आहे की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात जी अटक दाखवली ती कशा प्रकारे बेकायदेशीर आहे, पुराव्याशिवाय आहे, हे न्यायालयानं सांगितलं. PMLA कोर्टात, ईडीचं कोर्ट, जे माझ्या बाबतीत झालं होतं, PMLA कोर्टानेच सांगितलं बेकायदेशीर. यापासून तरी ईडी आणि सीबीआय बोध घेणार आहे का, नरेंद्र मोदी अमित शहा बोध घेणार आहेत का? दादा भुसे एग्जाम असेल, को लेके हसन मुश्रीफ सर, असेल, एग्जाम को अनेक लेके वेळा और आपण नेट पुरावा का केला. एग्जाम है और नीट के एग्जाम को लेके जो सवाल उठ रहे हैं, विद्यार्थियों के भविष्य पे सवाल उठ रहे हैं. संसद में चर्चा होगी. धर्मेंद्र प्रधान जी मंत्री है और जो आरोपी पकड़े हैं उन्हें मान्य किया है कि गड़बड़, घोटाला, पेपर लीक हुआ है. कौन जिम्मेदार है? इतनी बड़ी एग्जाम है. परीक्षा पे चर्चा करने के बाद हमेशा पीएम साहब करते थे, लेकिन अभी उनका मुंह बंद. हम चर्चा करेंगे दिल्ली. तर हसन मुश्रीफ स्पीकर असेल, सीट दादा को भुसे लेके- असतील, या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित केले जाणार का? तुम्ही अनेक आरोप केले होते. आरोप नाही, पुराव्यासह बोललोय आम्ही, पुराव्यासह बोललोय. अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, बरं का, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्याही पुराव्याशिवाय. पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देते अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या, त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू. सर, आपने नेताओं के नाम लिए, किन किन नेताओं को गलत तरीके से फंसाया गया और बाकी जो दूसरे नेता हैं जिनके बारे में आप एविडेंस दे रहे ज्या हैं. हम चर्चा करेंगे दिल्ली. तर हसन मुश्रीफ स्पीकर असेल, सीट दादा को भुसे लेके- असतील, या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित केले जाणार का? तुम्ही अनेक आरोप केले होते. आरोप नाही, पुराव्यासह बोललोय आम्ही, पुराव्यासह बोललोय. अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख, बरं का, नवाब मलिक, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्याही पुराव्याशिवाय. पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देते अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या, त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू. सर, आपने नेताओं के नाम लिए, किन किन नेताओं को गलत तरीके से फंसाया गया और बाकी जो दूसरे नेता हैं जिनके बारे में आप एविडेंस दे रहे ज्या हैं उनको नहीं जेल में डाला जा रहा है. डेफिनेटली महाराष्ट्र में हो या दिल्ली हो या झारखंड हो, हमारे खिलाफ कोई सबूत नहीं था, नहीं है. मुंबई में बीएमसी में जो अधिकारी को पकड़े हैं, या जो चाहे खिचड़ी के मामले में हो या चाहे कोविड सेंटर के मामले, लोगों ने काम किया है, लेकिन राजनीतिक बदले की भावना से लोगों को अरेस्ट किया ईडी और सीबीआई. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, महाराष्ट्र में अनिल देशमुख, मेरा उदाहरण है, हाँ, नवाब मलिक जी, ये सभी को बदले की भावना से ही बीजेपी के लोगों ने अरेस्ट करवाया, खास करके देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी. अब हम पूछेंगे ना कि आपके साथ जो लोग हैं उनके ऊपर ईडी की केसेस चल रही है, ईडी ने उनको अरेस्ट वारंट भेजे हैं, समझ भेजे हैं, तो उनके बारे में आप ईडी क्या करें? हम जरूर सवाल पूछेंगे. अंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आज. क्या कहेंगे? कोयता गँगची दहशतगिरी बंद झाली आहे. तर 2 दिवसापूर्वी वसई ते भर रस्त्यात एका देखिए, कोयता गैंग के सूत्रधार जो है वो सरकार में बैठे. कोयता गँग काय आहे? या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोचणाऱ्यांच्या हातात सरकार आहे. मी मागे म्हटलं होतं, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं, आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला. त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना, त्याचे सूत्रधार वरच बसले 6व्या माळ्यावर. चला, सर, आज थँक्यू. अंतरराष्ट्रीय योगा दिवस है. क्या मोदी जी योगा करेंगे, देश देखेगा. 10 साल से देश यही देख रहा है
आज सुबह देखा कौन आपने मुख्यमंत्री योगा कर रहे, डेप्युटी सीएम योगा कर रहे, अच्छी बात. तर पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर पुन्हा एकदा आलाय. ये सरकार कहाँ चल रही है? सरकार नहीं चल रही है. पुलिस हो, प्रशासन हो, ये सब एक गुंडों की टोली जैसी चला रहे हैं, अंडरवर्ल्ड जैसे. चलो थैंक यू. मनसेवर टीका- सर एकच प्रश्न अमित ठाकरे बोललेत की